चंद्रपूरमध्ये वाघांमुळे होणारे हल्ले हा कायमच एक चिंतेचा विषय असतो आणि गेल्या काही दिवसांचा विचार करता चंद्रपूरमध्ये गेल्या 9 दिवसात 4 जणांना वाघाच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागलाय। या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काकू आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी काही उपाय सुचवलेत। वाघ आणि मानव यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठी चंद्रपुरातले वाघ इतरत्र किंवा इतर जिल्ह्यात स्थलांतरित करणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलंय। चंद्रपूरमध्ये 350 वाघ आहेत आणि हे वाघ मानवी वस्तीच्या जवळ आढळून येतात। ताडोबाच्या बफर क्षेत्रात असलेल्या वस्त्या कायद्याप्रमाणे स्थलांतरित करता येत नसल्यामुळे महाराष्ट्रातल्या इतर व्याघ्र प्रकल्पात जिथे वाघांची संख्या कमी आहे तिथे वाघ स्थलांतरित केले जावेत अशी त्यांची मागणी आहे। आणि अशा वेळेला आपल्याला जर लोकांचे जीव वाचवायचे असेल तर फॉरेस्ट आणि जनता यांच्यामध्ये जसा संवाद असला पाहिजे तसं वाघाची संख्या कमी करणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्याकडे इकडे वाघ जास्ती आहे, बाकी महाराष्ट्रात सुद्धा सगळ्या वन्यप्राणी प्रकल्पामध्ये काही एवढे वाघ नाही आहे। तसं सह्याद्रीला वाघ नाही आहे, मेळघाटला आता आहे म्हणतात 4-5, तर ते आम्हाला कधी पाहायला मिळाले नाही। त्यामुळे अशा ठिकाणी हे वाघ ताबडतोब तुम्ही पाठवा जेणेकरून आमची संख्या कमी होईल। इकडची संख्या कमी झाली तर थोडंफार आपल्याला संरक्षण मिळू शकते।